नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याविषयी आपण अभ्यास केला होता। त्यामध्ये काय सहसंबंध आहे, कोरिलेशन आहे या बाबतीत आपण अभ्यास केलेला होता, बरोबर। त्यानंतर त्या आकृतीद्वारा त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपण काल केलेलं होतं। तर आज आपण नवीन जो यामध्ये पुन्हा एक सिद्धांत आहे तो म्हणजे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, ज्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे आणि याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे 12वीच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे। तर हा जो सिद्धांत आहे किंवा ही जी संकल्पना आहे, तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ही संकल्पना प्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडलेली आहे, बरोबर आहे। कोणी मांडलेली आहे? प्राध्यापक गॉसेन यांनी मांडलेली आहे। रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली, तर त्याचा आन्सर तुम्ही एकच द्यायचं, प्राध्यापक गॉसेन। त्यानंतर 1890 मध्ये जे प्रकाशित झालेला जो ग्रंथ आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये एक ग्रंथ जो प्रकाशित केला ती म्हणजे अर्थशास्त्राची मूल तत्वे, त्याला इंग्रजीमध्ये म्हणू प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स। आता प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूल तत्वे या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये याच घटत्या सीमांत सिद्धांताची सविस्तर मांडणी केलेली आहे। ती कोण केलेली आहे? प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल। पहिल्यांदा कोण मांडली सर्वप्रथम ही संकल्पना? प्राध्यापक गॉसेन। त्याचं सविस्तर स्पष्टीकरण पुस्तकामध्ये कोण केलं? प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये। बरं, हा सिद्धांत काय सांगतो? आता घटत्या सीमांत सिद्धांत काय सांगतो? आता हा काय सांगतो तुम्हाला माहिती असेल, मी काल सांगितलेलं होतं की एखाद्या व्यक्तीजवळ त्याच्याकडे असलेले जे वस्तूचे नग आहे आणि प्रत्येक नगापासून तो जो उपभोग घेतो, त्याचं सेवन करतो, तर प्रत्येक नगापासून जे मिळणारं जी उपयोगिता आहे ती क्रमशः घटत जाते, कमी कमी होत जाते। पाण्याच्या पहिल्या घोटापासून जास्त होतात, दुसऱ्या घोटापासून कमी, आणि तिसऱ्यापासून त्याहीपेक्षा कमी, चौथ्यापासून त्याहीपेक्षा कमी, म्हणजे अशी क्रमशः ती कमी कमी होत राहते। आणि हा सिद्धांत सुद्धा तेच सांगत आहे, या सिद्धांताचं विधान सुद्धा तेच आहे। विधान बघा, मी तुम्हाला सांगतो, बघा विधान या ठिकाणी दिलेलं आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना। आता इतर परिस्थिती म्हणजे कोणती? इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे गृहीतके, याच्यामध्ये बदल नको। इतर परिस्थिती म्हणजे गृहीतके, याच्यामध्ये बदल नको, परिस्थिती कायम असावी, ठीक आहे। इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्या त्यापासून मिळणारे जे अतिरिक्त समाधान किंवा उपयोगिता आहे ही कमी कमी होत जाते। तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं का जे आपण काल शिकलो तेच विधान या ठिकाणी लागू पडतं। म्हणजे वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्या, जे तुम्ही उपभोग घेता वस्तू, तर त्या प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता ही क्रमशः घटत जाते, कमी कमी होत राहते, बरोबर। तर हे झालं आपल्या सिद्धांताचं मुख्य विधान। विधान तुम्हाला पहिल्यांदा लिहावं लागेल। तुम्हाला पुस्तकामध्ये काय लिहावं लागेल? प्राध्यापक गॉसेन यांनी सर्वप्रथम ही सिद्धांताची संकल्पना मांडली। त्यानंतर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी या सिद्धांताचे सविस्तर स्पष्टीकरण 1890 साली अर्थशास्त्राची मूल तत्वे या त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे। नंतर लिहावं लागेल सिद्धांताचं विधान, बरोबर। त्यानंतर या सिद्धांतामध्ये जी इतर परिस्थिती सांगितलेली आहे, कायम असावी किंवा स्थिर असावी, म्हणजे काय असावी स्थिर? तर परिस्थिती म्हणजे काय? तुमच्या आवडीनिवडी स्थिर असाव्या, वेळेवरच तुमची आवडीनिवडी बदलू नये, वेळेवरच तुमचं आकारमान बदलू नये, वेळेवरच वस्तू त्या वस्तूबाबतची चव बदलू नये, म्हणजे अशा प्रकारचं। म्हणजे जर परिस्थिती कायम असेल तर हा सिद्धांत लागू पडेल, आणि परिस्थिती जर बदलत गेली तर हा सिद्धांत लागू पडणार नाही। घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जर लागू पडायचा असेल तर त्याची काही गृहीत अटी असते, गृहीत परिस्थिती असते। म्हणजे जसं आपण एखाद्या उदाहरणामध्ये एखादी संख्या दिलेली नसेल तर आपण समजा x असा लिहितो, x म्हणजे तो x म्हणजे गृहीत पकडलेला आहे, आपण त्या संख्येच्या ऐवजी त्या x ला a b किंवा c असे अक्षर आपण घेत असतो।
समीकरणांमध्ये. तर अशा समीकरणांमध्ये जेव्हा आपण एक्स किंवा ए बी सी असे आपण काय वापरतो, अंदाजे किंवा असे गृहीत परिस्थितीमध्ये समजून घेणारे आपण फिगर किंवा अक्षर वापरत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही संकल्पना समजून घेण्यासाठी व ही परिस्थिती तुम्हाला दर्शवण्यासाठी हा सिद्धांत जर लागू करायचा असेल तर इतर परिस्थिती ही कायम असावी, म्हणजे ही गृहीत परिस्थिती. म्हणजे असं समजून घ्या की असं असं घडत आहे. आता गृहीत परिस्थितीमध्ये काय आहे, जर घटत्या सीमांत सिद्धांत लागू जर पडावा यासाठी तुम्हाला गृहीत परिस्थिती काय असावी की समजा मी जर त्या वस्तूचं सेवन करत आहे तर मी विवेकशील असावं, माझ्यामध्ये विवेकशीलता असावी. जर मी उपभोग घेणारी व्यक्ती आहे, घटत्या सीमांत उपदेचा सिद्धांत लागू पडण्यासाठी एखाद्या वस्तूच्या साठ्यात क्रमशः वाढ होत गेल्यास उपयोगितापासून मिळणारी जी उपयोगिता ही क्रमशः घटत जाते असा आपला सिद्धांत सांगतो, आपल्या सिद्धांताचं विधान बोलतं. मग हा सिद्धांत लागू पडण्यासाठी काय आहे तर मी उपभोग घेणारी जर व्यक्ती असेल तर माझ्यामध्ये विवेकशीलता असावी, म्हणजे माझी वर्तणूक सर्वसाधारण असावी, मी पागल नसावं, माझी मानसिक परिस्थिती ही स्थिर असावी. तुम्ही पागल लोकांचं पाहिलेलं असेल, जेवल्यावर आणखी पण जेवतात, म्हणजे ते त्यांची मानसिकता जाग्यावर नसते. म्हणजे अशा मानसिक बिघाड असणारी जी व्यक्ती आहे याला हा सिद्धांत लागू पडणार नाही. कारण का मानसिक परिस्थिती ज्याच्या मानसिक परिस्थितीमध्ये किंवा मानसिक याच्यामध्ये बिघाड असतो ती व्यक्ती सर्वसाधारण वर्तणूक करू शकत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये कशी वागू शकते ती. म्हणून जी सेवन करणारी जी व्यक्ती आहे, उपभोग घेणारी व्यक्ती आहे ही काय असावी, म्हणजे सर्वसामान्य वर्तणूक करणारी असावी, त्याच्यामध्ये विवेकशीलता असावा. म्हणजे गृहीत परिस्थिती विवेकशीलता म्हणजे काय असावी, सर्वसामान्य वर्तणूक असावी. उपभोग घेणाऱ्या व्यक्तीची वर्तणूक ही सर्वसाधारण असावी, तो पागल नसावा, मानसिकदृष्ट्या बिघाड असलेला नसावा. ठीक आहे. दुसरी गृहीत परिस्थिती काय, संख्यात्मक मापन. आता संख्यात्मक मापन म्हणजे मला सांगा मी वस्तू सेवन करत आहे, पहिल्या याच्यापासून मला 8 उपयोगिता मिळत आहे, दुसऱ्यापासून मला 6 मिळत आहे, तिसऱ्यापासून मला 4 मिळत आहे, चौथ्या नगापासून मला 2 मिळत आहे. म्हणजे काय झालं आहे, आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी काय घेतलेली आहे, एक फिगर किंवा आकडे मी समजून घेतलेले आहे, गृहीत पकडलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय की 8, 6, 4, 2, 0, ऋण 2 असे जे आपण आकडे घेतलेले आहे तर ही आपली उपयोगिता ही समजून येण्यासाठी, आपल्याला तो सिद्धांत समजण्यासाठी की मी जे सेवन केलेलं आहे पहिल्या याचं तर मला त्याच्यापासून 8 मिळत आहे. मग बरोबर आहे, म्हणजे 8 उपयोगिता मिळत आहे, 6 उपयोगिता मिळत आहे, 4 उपयोगिता मिळत आहे. तसं पाहता तुम्हाला वास्तविक परिस्थितीमध्ये जे आहे आपण पोटातली भूक किंवा ती उपयोगिता मोजू शकत नाही. आता तुम्ही जर एक आंबा खाल्ला तर मला 8 उपयोगिता मिळाली असं तुम्ही बोलू शकता का, नाही. दुसऱ्या आंब्यापासून मला 6 उपयोगिता मिळाली असं तुम्ही संख्येत मापन करू शकता का, नाही, तसं करू शकत नाही. परंतु सिद्धांत समजून घेण्यासाठी तुम्हाला ते गृहीत पकडावं लागेल की गणिती प्रक्रिया याच्यामध्ये शक्य होते असं समजून तुम्हाला 8, 6, 4, 2, 1 म्हणजे अशा पद्धतीचे आकडे घ्यावे लागतील आणि समजून घ्यावं लागतील. म्हणजे या ठिकाणी गृहीत तुम्हाला काय करावं लागेल का यामध्ये गणिती मापन करणे शक्य असते. घटत्या सीमांत उपदेच्या सिद्धांतामध्ये आपण संख्यात्मक मापन करू शकतो, उपयोगिता असं समजून घ्यावं लागेल. बघा, संख्यात्मक मापन, गणिती प्रक्रिया शक्य, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे की जे आहे आपली ही जी उपयोगिता आहे याच्या जे आपण वस्तूचा उपभोग घेत आहे त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा असावा. एक जिन्सीपणा म्हणजे ज्या आपण वस्तू काय करत आहे की ज्या वस्तूचं आपण सेवन करत आहे त्या वस्तू सगळ्या एक जिन्सी असाव्या. एक जिन्सी म्हणजे रंग, रूप, आकार, चव एकसारखं असावं, समान असावं. म्हणजे आपण जर लाडू खात आहे तर लाडू हे सगळे लाडू एकाच आकाराचे, तेवढ्याच वजनाचे, त्याच चवीचे, त्याच रंगाचे असावे. एक लाडू लहान आहे, एक लाडू मोठा असा नसावा. एका लाडूची चव जास्त गोड, एका लाडूची चव कमी गोड अशी नसावी, अन्यथा हा सिद्धांत लागू पडणार नाही. म्हणजे उपभोग घेणाऱ्या ज्या वस्तूचा जो साठा आहे आपल्याकडे अवेलेबल त्या सर्व वस्तू समान असाव्या, एक जिन्सी असाव्या असं गृहीत धरावं. ठीक आहे. तिसरं, उपभोग सातत्य.
उपभोग सातत्य, जेव्हा वस्तूचं एका लागोपाठ आपण काय करत असतो, उपभोग घेतो. पहिला आंबा, दुसरा आंबा, तिसरा आंबा, चौथा आंबा, पाचवा आंबा, पहिला लाडू, दुसरा लाडू, तिसरा लाडू, चौथा लाडू, पाचवा लाडू. मग याच्यामध्ये काय करायचं की आपण लागोपाठ करावं, नाही तर एक लाडू आता खाल्ला नाही, एक लाडू सायंकाळी, असं नसावं. त्याच्यामध्ये खंड पडू देता येत नाही. जर उपभोग सातत्य असेल तरच हा सिद्धांत लागू पडतो. कारण कंटिन्यू जर कुठल्या वस्तूचा उपभोग घेत आहे आपण, तरच ती उपयोगिता घटत जाईल. नाहीतर एक लाडू आता खाल्ला आणि एक लाडू सायंकाळी खाल्ला आणि त्याच्यामध्ये खूप फार मोठा खंड आहे, वेळ वाचलेला आहे, तर तुम्हाला सकाळी मिळणाऱ्या लाडूपासून तितकीच मिळेल आणि संध्याकाळी खाणाऱ्या लाडूपासून तितकीच उपयोगिता मिळेल. त्या ठिकाणी कुठलीही उपयोगिता ही घटती दिसणार नाही. उपयोगिता ही घटती दिसण्यासाठी, कमी कमी होत दिसण्यासाठी तुम्हाला उपभोग सातत्य ठेवावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर पाचवा जो आहे योग्य आकारमान. वस्तूचं आकारमान हे योग्य असावं. म्हणजे एक वस्तू लहान आणि एक वस्तू फार मोठी असं नसावं. ज्या वस्तूचा आपण उपभोग घेत आहे त्या वस्तू समान आकाराच्या असाव्या असं गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नंबर 6 स्थिरता. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या वस्तूबद्दल काय करताय, उपभोग घेत आहे, तर त्यावेळी त्या वस्तूच्या आवडी निवडी, पसंती आणि चव याच्यामध्ये स्थिरता असावी. बरोबर. आपल्या वेळेवरच आवडी निवडी बदलू नये, किंवा आपण लाडू खात आहे वेळेवरच आपण दुसरं काहीतरी बासुंदी मागत आहे वेळेवरच, म्हणजे असं नसावं. म्हणजे काय असावं की लाडू खात आहे तर लाडूचंच सेवन करावं. बरोबर. लाडू खात आहे तर लाडूचंच सेवन करावं. मध्येच दुसऱ्या पदार्थाची आवड निर्माण होऊ नये. म्हणजे काय होईल की तुम्ही लाडू जर खात आहे तर तुमची उपभोगता कमी होईल. जर लाडू खाल्ल्यानंतर तुम्ही जर बासुंदी खाताय तर काय होईल, तुमची उपभोगता कमी न होता उलट वाढत जाईल. म्हणजे एकच वस्तू ती स्थिर असावी. एकाच बाबतीत जी पसंती आहे, आवडीनिवडी, जी चव आहे ती स्थिरता असावी, तरच हा सिद्धांत लागू पडेल, अन्यथा लागू पडणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 7वा जो आहे ती पुढील परिस्थिती म्हणजे विभाज्यता. ज्या वस्तू तुम्ही उपभोग घेत आहे त्याच्यामध्ये विभाज्यता हा गुण असावा. म्हणजे तिचे लहान लहान तुकडे करता यावे, म्हणजे असं गृहीत पकडलेलं आहे. आणि जर विभाज्यता हा गुण नसेल तर हा सिद्धांत लागू पडणार नाही. त्यानंतर 8वा जो शेवटचा जो एक राहिलेला आहे तो म्हणजे गृहीत एकच गरज. तुम्ही पाणी पित आहे तर एकाच कार्यासाठी, जर पाणी पित आहे, उपभोग घेत आहे, तर एकाच कार्यासाठी त्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे, फक्त पिण्यासाठी. नाहीतर मग पिण्याचं पाणी हात धुण्यासाठी वापरतो, पाय धुण्यासाठी वापरतो, असं होऊ नये. म्हणजे एकाच कार्यासाठी, एकच गरज पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूचा वापर व्हावा, ज्या वस्तू आता तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर तुमची जी उपयोगिता आहे ही क्रमशः घटत राहील आणि घटत्या श्रीमंत उपभोक्तेचा हा नियम लागू पडेल खऱ्या अर्थाने. अन्यथा ही परिस्थिती म्हणजे जी इतर परिस्थिती कायम असताना म्हटलेला आहे या ठिकाणी सुरुवातीला, इतर परिस्थिती म्हणजे ही गृहीत परिस्थिती असते. आणि ही जर कायम असेल, स्थिर असेल, जर सांगितलं त्याप्रमाणे जर लागू होत असेल तरच सिद्धांत हा आपला लागू पडतो, अन्यथा तो अपयशी ठरतो. तुम्हाला या ठिकाणी घटत्या सीमांत सिद्धांताबाबतीत मी सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे व याची आकृतीसह जे स्पष्टीकरण आहे या सिद्धांताचं ही पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया. धन्यवाद मित्रांनो.